फार उशीर झाला. अभय, आता काय? नाही, आपल्याला सौमित्र आवडतो की नाही आवडत ते सगळं आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया. पण मला मैत्रिणी विचारला ना, तो प्रश्न खूप महत्वाचा वाटतो. अभय, माझ्या ऑपरेशनच्या वेळेला माई आल्या आणि त्यांनी सगळं निभावून नेलं ते ठीक आहे, पण पुढे भविष्यात जर कधी असा प्रसंग आला तर तुला थांबावंसं वाटेल माझ्याजवळ? मैत्रिणी जे काय सांगितलं ते पटतंय तुला? इमोशनल होऊन डिसिजन घेणं वगैरे? अगं, ही अशी उदाहरणं देऊन कोणीही महान होईल. मला उत्तर दे ना अभय. मला सांग, समजा मी आजारी पडलो असतो आणि तुला कॉन्फरन्सला जायचं असतं तर तू काय केलं असतंस? मिळालं मला उत्तर. गुड. जाऊ? इतकी वर्ष मी जे केले ते दिसलंच नाहीये. अंधार आहे सगळा, अंधार. तर हे असं आहे सगळं मुंबईचं. बघू काय होणार आहे. चांगलं काहीतरी घडावं एवढंच. होईल. चला, एनिवे मी निघतो. बाय रेणू. येतो. मला ना वाटलंच नव्हतं रे आदिल, प्रेमात माणूस एवढा आनंदी असतो. म्हणजे माझा ना विश्वासच बसू शकत नाही रे की प्रेमात कोणी एवढं एवढं खुश असेल म्हणून. नाहीतर सतत आपली ती भांडणं, चिडचिड, अपेक्षा, ओढाताण. पण आपल्या सौमित्राच्या मनासारखं व्हायला हवं नाही. चल, उशीर होतोय. खरंच कोणी एवढं प्रेम करत असेल का रे आदिल कोणावर?
हे बघ, बोलू नकोस, फक्त ऐक. मला तुझी खूप आठवण येते. हॅलो हॅलो. हं? काय काय झालं? काही नाही. काही नाही म्हणजे मग बरंच काहीतरी झालेलं दिसतंय. बोला. नाही रे. मग एवढा मूड ऑफ काय? यार मला ना आई बाबांशी बोलताच येत नाही. त्यांच्याशी बोललं ना की असं वाटतं की दोन दगड समोर ठेवलेत. इमोशनलेस होऊन जातं सगळं. मैत्री, त्यांचं म्हणणं तरी ऐकून घे. काही नाही. मी व्यवस्थित नीट सगळं ऐकून घेतलेलं आहे त्यांचं. आता काही बोलण्यासारखं राहिलेलं नाही. मी येते पुण्याला. ए मैत्री, हे बघ, तू पॅनिक होऊन असला काही डिसिजन घेऊ नकोस. बर, तुला एक छान गंमत सांगू का? सांग. त्याचं काय झालं, मी आता आदिल आणि रेणूला आपला तो किस्सा सांगत होतो नाही का, मी जयपूरला चाललो होतो. ए म्हणजे तो का तुला कॉन्फरन्सला जायचं होतं आणि तो गेला नाहीस तो? हा, तोच. आईचा गो यार. यार आपण मेड फॉर इच अदर होते यार. अमेझिंग आहे. अमेझिंग टेलिपॅथी ही. म्हणजे अरे मी आज सेम किस्सा आई बाबांना सांगत होते. कॅन यू बिलीव्ह इट? काय? हो. आणि मी त्यांना सगळं सांगितलं की तू कसं 3 दिवस थांबला होतास, मला माहितीच नव्हतं. मग नंतर नलिनी काकूनी सांगितलं वगैरे. बाबा तिकडे पण वेगळ्याच जगात होता. मला लगेच सांगायला लागला मी काय केलं असतो, मी कोणाला फोन केले असते वगैरे वगैरे. मैत्री, मी काहीतरी छान सांगतो म्हणालो होतो की नाही? हो. सॉरी सॉरी सॉरी. बोल बोल बोल. काय सांगत होतो मी? हे माझा मूडच गेला, आता मी नाही सांगतो. ए सांग ना. सॉरी सॉरी प्लीज सांग. पण त्यानंतर जी गंमत घडली ती नाही सांगितली. कुठली गंमत? तुला आठवतंय, तू एकदम अशी ग्लानीत होतीस आणि त्यानंतर तू मला एक वाक्य बोलली होती, आठवतंय? मी झोपेत बोलले होते? नाही म्हणजे मला नाही आठवते. काय बोलले होते मी? नाही आठवते? नाही नाही आठवते. काय झालं होतं? मैत्री, माय ग मैत्री, माय. हे डाळिंबाचं थोडं ज्यूस पितेस का? बरं वाटेल. नाही नको. जर पी, जरा बरं वाटेल. उठ, उठून बस जरा. उठून. नाही उठून बसता येते मी. हरकत नाही. हे तू झोप. मीच मला म्हणलं होतंस ना काय? मैत्री, तू मागशील ते मी तुला देईन म्हणून. हो म्हणालो होतो, आठवते की. तुला काय काय हवंय सांग ना, मला काय हवंय? मला किस हवंय. मीच किस. मला आत्ता किस हवंय. मला किस पाहिजे. मीच मला किस कर. मला किस हवंय. मीच मला मीच. म्हणजे एवढं करून सुद्धा तू किस नाही केलंस. मी काय यार, एक मुलगी तुला एवढं सांगत होती आणि तू काहीच केलं नाही. तुला काय माहित मी काय नाही केलं? म्हणजे तेच, तुला काय माहित मी किस केलं नाही तुला?
तू तर झोपली होतीस ना. म्हणजे तू खरंच नाही यार, मी तू तू खोटं बोल, तू गंमत करतेस ना माझी. मला खरं सांग प्लीज. खरं सांगायचं तर राहू दे की, कशाला राहू दे सस्पेन्स. सस्पेन्स यात कसं आलंय सस्पेन्स यार? असं अर्धवट बोल नकोस, मला तर कळलं पाहिजे, सांग मला. आता झालं ना मूड नीट. हो ऑफकोर्स. हा, आणि आता याच मूड मध्ये आई बाबांशी बोलायचं. आधीचा मूड नकोय आपल्याला. मला तुझी खूप आठवण येते. मला ना असं वाटते की आत्ता तिकडे यावं आणि तुला किस करावं. ये की मग. बघा मी खरंच येऊ शकते. मन नको. काय रे, तू कसला छपरीस रे. ठीक आहे, चला झोपा आता. उद्या सकाळी शांतपणे बोलायचं. काय आहे कॅप्टन. चल, गुड नाईट. गुड नाईट. ए हा, एक महत्वाचं सांगायचं राहिलं. म्याव. म्याव म्याव. आईच्या गावात. आई, माझ्याच गावात आलीस. गुड मॉर्निंग. वेट, खाली पाय नको ठेवू. आत्ता बाई येऊन पुसून गेल्यात. तुझे पाय उमटतील. मग ती मळकी आहेत तुझे पाय. तू रात्री झोपायच्या आधी पाय धुत नाहीस का? ऍक्च्युली यू शुड हॅव शावर बिफोर यू स्लीप. मी धुतले होते पाय झोपायच्या आधी. हो, मग झोपेत कुठे भटकून आलीस का? हो, ऍक्च्युली मी जंगलात गेले होते एका अनवाणी, आणि तिकडे दलदल होती. मग दलदलीत न जाताना असं ते पचाक 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 असं होत होतं. मग काय झालं माहितीये का, तिकडे असं चिखलाचं तळं होतं आणि त्यामध्ये माझा असा पाय पडला आणि मग असं बुडुक 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 असा आवाज येत होता. स्टॉप इट, स्टॉप इट. तू मुद्दामून करतेस ना मला चिडवायला? झालं, जाऊ मी आता, कारण मला खूप जोराची शू लागली. नाही नाही, अजिबात पाय खाली ठेवायचं नाही. 1 मिनिट थांब, मी आले. मग काय इथेच करू का शू आता? थांब ग. आई नाही, तू लांब हो. हे बघ, नाही आई, नाही, मी नाही सांगते ना. नाही शमी, आई. अगं काय करतेस? काय करते बघ. अगं मला कुदकुल्या होताय. काही करशील का? आता बघ किती स्वच्छ झाले पाय. मैत्री, तुला आठवतं लहानपणी तू रुसलीस की मी अशाच कुदकुल्या करायचो तुला. आणि अशीच खळखळून हसायचीस तू. आठवतं तुला? नाही. लहानपणीच्या कुठल्याच चांगल्या आठवणी नाहीयेत का ग तुझ्याकडे? माहित नाही. ओके, झालं ते झालं. पण ऍटलीस्ट नाव कॅन वी ट्राय टू मेक सम हॅपी मेमरीज टुगेदर. प्रयत्न करू शकतो का आपण? तोच प्रयत्न करायला मी आले होते इकडे. इट सीम्स लाईक. बाळा, माझी सगळी कामं कशी सोडून? तू माझ्या बरोबर हॉस्पिटलला येशील का? मला पण तुझ्या बरोबर वेळ घालवायचा.
ही जी कॅप्सूल आहे ती आता ब्रेकफास्ट नंतर एक द्यायची आणि 2 ज्या त्या गुलाबी टॅबलेट आहेत त्या जेवणानंतर. ओके. आणि मग आपण माझ्या गोळ्या नंतर सुरू करू. ओ माय गॉड ऋतू, हे पाहिलंस की नाही? वा 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 वा, काय नवीन शर्ट वगैरे, हँडसम दिसतोय, फ्रेश अँड ब्युटी. हा शर्ट ना मला पण आवडतो. युरोपातनं आणला होतास तू माझ्यासाठी. घालतो मी वारंवार, पण आज जरा स्पेशल. चहा बरा झालाय. काय काय मी अतिशय नॉर्मल आहे. जरा धक्का बसला होता मला, जास्तच, पण होऊ शकतं, माणूस आहे म्हणून. बरोबर आहे, पण एवढं काही झालेलं नाही, त्यामुळे डोंट वरी. काय, आणि माणूस आहे म्हणले अशा गोष्टी होतातच. तात्कालिक आणि क्षणिकच होतं ते. तात्कालिक आलेला आहे, परत आलेला आहे घडी. सोना, तो तर अजिबात काळजी करू नको. सारे आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. आणि हे बघ, तू आई बाबांचं पण टेन्शन नको घेऊस. हे बघ, एक्झाम होईपर्यंत तू इथेच थांबायचं तसंही. ऋतू, नाही तसं नाही. म्हणजे सोना, तू 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 टेन्शन घेऊ नकोस, कारण आम्ही ठरवलं ना आता की आता असं सीए एक्झाम असं. नाही, थँक्स ऋतू. तुम्ही यापुढे सीए एक्झाम अटेम्प्ट वगैरे हे शब्द वापरणार नाही आहात. पण व्यक्तिगत पातळीवरती मी माझी एक भूमिका सांगतो की तुम्ही हे बोललात जरी तरी मी ऐकलंय असं दाखवणार नाहीये. करेक्ट, व्हेरी गुड. हाच ऍटिट्यूड पाहिजे आपल्याला. आणि ते न ऐकल्याचं दाखवून मी स्वतःशीच प्रतारणा करून फ्रॉइडशी दुरावणार आहे. गेला, आत्ता आला. कारण फ्रॉइड मला ते सांगायचा प्रयत्न करतोय, त्याच्याकडे दुर्लक्ष करून मी हे विसरणार की हा माझा आज 6.5 अब्जावा वाढदिवस आहे. मी हे का म्हणतोय, कारण बिग बँग ज्या दिवशी झालं त्याच दिवशी तुझा माझा सगळ्यांचा जन्म झाला. मित्र, आपण गोळ्या बदलूया का? त्यापेक्षा आपण बोलणं बदलूया. ऋतू, काय ठरलं आपलं? त्याच्यासमोर सीएची एक्झाम अटेम्प्ट हे शब्द बोलायचे नाही. खूप अटेम्प्ट करावे लागतात त्या कीटकांना कोशातून बाहेर येण्यासाठी. अटेम्प्ट करून सुद्धा त्यांना अवघडच जातं. तुला आत्ताच सांगतो, प्लीज सगळ्यांना सांगतो ग्रुपमध्ये की हे शब्द त्याच्यासमोर बोलू नका. तो भैसटल्यासारखं करायला लागतो, तेव्हा प्लीज. ठीक आहे? मला माझ्या कोशातून बाहेर पडायचं. मी निघतो. कुठे चाललास? काय, आत्ता इथे एक जाळं पडणार आहे मोठं, आणि ज्या कीटकांना त्यात अडकायचं नाहीये ते गप्प बसतील. गप्प बसायचं. अडकायचं नाही ना आपलं, गप्प बसायचं. आता मी ते जाळं तोडायला एक मोठी कात्री घेऊन येतो. धाड करून आण. शांत बसायचं. सोलोमॉन बेटाबद्दल मी सांगत होतो तुला. ये बैग रख दो. देखो, हमको पहले हॉस्पिटल छोड़ना और वापस आके डिब्बा ले लेना. काय ग, तू हॉस्पिटलला येते म्हणालीस ना माझ्या बरोबर? मग बॅग कशाला लागते तिकडे? मी चाललीये. कुठे? पुण्याला. का? अगं, आत्ता आतमध्ये ठरलं होतं ना आपलं, आपण एकत्र जायचं. काय तुझे मूड स्विंग्स? आपलं ठरलं होतं ना एकमेकांशी नीट वागायचं. मग आता? अगं बोल काहीतरी. मला हेल्पलेस करणार आहेस का तू अशी? मग काय करू मी? हा, काय करू सांग ना. तू मला म्हणलीस की आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. सौमित्रनं मला तिकडे इतकं पुश केलं, मी सगळ्यांचं ऐकलं. मग बाबा असं का वागला माझ्याशी? काय वागला? अगं, हॉस्पिटलला निघाला तेव्हा माझ्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं. काल पण सेम असंच केलं.
नंतर मी त्याला एवढं छान गुड मॉर्निंग म्हणलं तर साधं ढुंकून उत्तरही दिलं नाही मला. काल काल कसा बोलत होता तो सौमित्राबद्दल. काही नाही, मला आता क्लिअर कळलेलं आहे त्याला माझी काहीच पडलेली. हे दरवेळी ना मला जेव्हा असं काहीतरी छान वाटायला लागतं, होप्स वाढतात, पॉझिटिव्ह वाटतं, तेव्हा हे असं काहीतरी होतं आणि सगळं निगेटिव्ह होऊन जातं. खूप झाले प्रयत्न संवाद करण्याचे. मी जाते आता पुण्याला.